हॅलो, आपण पाहत होतो इंडेफिनिट इंटिग्रेशन क्लास 12 मॅथ्स पार्ट 2 सायन्स. लास्ट लेक्चरमध्ये आपण इंडेफिनिट इंटिग्रेशनची एक्झरसाइज 3.1 कंप्लीट केली. या लेक्चरपासून आपण एक्झरसाइज 3.2 चालू करणार आहे. पण त्याच्या आधी आपल्याला काही कन्सेप्ट पाहिजे. एक्झरसाइज इंडेफिनिट इंटिग्रेशनची एक्झरसाइज 3.1 आपण सॉल्व केलेली आहे. ठीक आहे. आता इंटिग्रेशन सॉल्व करण्याच्या 3 मेथड आहे. त्याच्यापैकी पहिली आहे इंटिग्रेशन बाय सबस्टिट्यूशन. इंटिग्रेशन बाय सबस्टिट्यूशन. इंटिग्रेशन बाय सबस्टिट्यूशन. इंटिग्रेशन सॉल्व करण्याची दुसरी मेथड आहे इंटिग्रेशन बाय पार्ट्स. आणि इंटिग्रेशन सॉल्व करण्याची तिसरी मेथड आहे इंटिग्रेशन बाय पार्शल फ्रॅक्शन. ह्या 3 मेथड आहे. ह्या 3 मेथड आता आपल्याला शिकायच्यात. इंटिग्रेशन बाय सबस्टिट्यूशन, इंटिग्रेशन बाय पार्ट्स आणि इंटिग्रेशन बाय पार्शल फ्रॅक्शन. इंटिग्रेशन बाय सबस्टिट्यूशन ची एक्झरसाइज 3.2 आहे. मग 3.2 मध्ये ए एक्झरसाइज आहे, बी एक्झरसाइज आहे आणि सी. 3.2a, 3.2b आणि 3.2c. इंटिग्रेशन बाय पार्ट्सची एक्झरसाइज 3.3 आहे आणि इंटिग्रेशन बाय पार्शल फ्रॅक्शनची एक्झरसाइज 3.4 आहे. ठीक आहे. तर एक एक करून आपण ह्या सगळ्या एक्झरसाइज संपवणार आहे. पहिल्यांदा स्टार्टिंग करूयात आपण इंटिग्रेशन बाय सबस्टिट्यूशन. इंटिग्रेशन बाय सबस्टिट्यूशन. आता 2 कोरोलरी आहे. त्याच्यापैकी फर्स्ट आहे कोरोलरी फर्स्ट. काय आहे? जर एफ ऑफ एक्स असं फंक्शन असेल आणि न्यूमरेटरला त्याचं जर डेरिव्हेटिव्ह असेल, ठीक आहे, एफ डॅश एक्स अपॉन एफ ऑफ एक्स म्हणजे खाली जे फंक्शन आहे त्याचं डेरिव्हेटिव्ह वरती जर असेल तर याचं डायरेक्टली इंटिग्रेशन आपण असं लिहू शकतो लॉग एफ ऑफ एक्स प्लस सी. एक्झाम्पल, जर इंटिग्रेशन कॉस एक्स अपॉन साइन एक्स असेल, एफ ऑफ एक्स म्हणजे साइन एक्स आणि एफ डॅश एक्स म्हणजे कॉस एक्स. साइन एक्सचा डेरिव्हेटिव्ह वरती कॉस एक्स आहे, तर याचं डायरेक्टली इंटिग्रेशन मी लिहू शकतो लॉग साइन एक्स प्लस सी. खालच्याचा डेरिव्हेटिव्ह वरती असेल तर त्याचं इंटिग्रेशन मी डायरेक्टली या रूलने लिहू शकतो. सेकंड कोरोलरी आहे वरती एफ डॅश एक्स आहे आणि खाली रूटमध्ये एफ ऑफ एक्स असेल आणि याचं जर इंटिग्रेशन आपण काढलं तर याचं इंटिग्रेशन मी डायरेक्ट लिहू शकतो टू रूटमध्ये एफ ऑफ एक्स प्लस सी. हे आपली दुसरी कोरोलरी. म्हणजे खाली रूटमध्ये एफ ऑफ एक्स हे फंक्शन आहे, त्याचाच वरती जर डेरिव्हेटिव्ह असेल तर याचं डायरेक्ट इंटिग्रेशन लिहू शकतो मी टू रूटमध्ये एफ ऑफ एक्स प्लस सी. एक्झाम्पल, खाली आहे रूटमध्ये 3x². रूटमध्ये 3x² आहे, याचा डेरिव्हेटिव्ह असणार आहे 6x आणि तो वरती आहे, तर याचं डायरेक्ट इंटिग्रेशन लिहू शकतो मी. काय लिहू शकतो? टू रूटमध्ये एफ ऑफ एक्स म्हणजे 3x² प्लस सी. ठीक आहे. 2 कोरोलरी इम्पॉर्टंट आहे. खाली जो फंक्शन आहे त्याचा जर वरती डेरिव्हेटिव्ह असेल तर त्याचं इंटिग्रेशन मी लिहू शकतो लॉग एफ ऑफ एक्स प्लस सी. दुसरी, खाली फंक्शन आहे रूटमध्ये आणि त्याचा डेरिव्हेटिव्ह वरती असेल तर याचं इंटिग्रेशन मी लिहू शकतो टू रूटमध्ये एफ ऑफ एक्स प्लस सी. बाकीचा चेन रूल आपल्याला माहितीच आहे. जर साइन 3x वाय इज इक्वल टू साइन 3x असेल तर याचा डेरिव्हेटिव्ह काढताना वाय डॅश एक्स किंवा डी वाय अपॉन डी एक्स म्हणा, तर ह्याचा डेरिव्हेटिव्ह असणार कॉस 3x आणि त्या 3xचा परत डेरिव्हेटिव्ह इंटू 3. डेरिव्हेटिव्ह काढताना त्या फंक्शनचा परत डेरिव्हेटिव्ह काढतो आणि त्याने मल्टिप्लाय करतो. इंटिग्रेशनमध्ये काय करणार? त्याने डिवाइड करणार. म्हणजेच वाय इज इक्वल टू साइन 3x असं असेल तर याचं इंटिग्रेशन y इंटू dx म्हणजेच इंटिग्रेशन
साईन 3x इंटू डी एक्स. तर साईन 3x इंटिग्रेशन असणार मायनस कॉस 3x आणि त्या 3xचा परत डेरिव्हेटिव्ह 3, पण त्याने काय करणार आता डिवाइड करणार प्लस सी. डेरिव्हेटिव्हमध्ये त्या 3ने मल्टिप्लाय करणार, इथे डिवाइड करणार इंटिग्रेशनमध्ये. ठीक आहे, ह्या कोरोली लक्षात ठेवायच्या. दुसरी कोरोली काय पाहिली आपण, इंटिग्रेशन एफ डॅश एक्स आणि खाली रूटमध्ये एफ ऑफ एक्स असेल तर त्याचं इंटिग्रेशन मी काय लिहितो, इंटिग्रेशन टू रूटमध्ये एफ ऑफ एक्स प्लस सी. मग ह्याच्यावर आपण काही रिझल्ट डिराईव्ह केलेले आहेत पहा. आपण साइन एक्सचं इंटिग्रेशन पाहिलं मायनस कॉस एक्स, साइन एक्सचं इंटिग्रेशन मायनस कॉस एक्स प्लस सी. कॉस एक्सचं इंटिग्रेशन पाहिलं साइन एक्स प्लस सी. बाकी आपल्याकडे टॅन एक्सचं इंटिग्रेशन नव्हतं. नंतर सेक एक्सचं डायरेक्टली इंटिग्रेशन नव्हतं. कॉट एक्सचं डायरेक्टली इंटिग्रेशन नव्हतं. मग आता ह्या कोरोलीचा यूज करून आपण ते इंटिग्रेशन डिराईव्ह करूयात. पहिल्यांदा टॅन एक्सचं, टॅन एक्स इंटू डी एक्स. मग या टॅन एक्सला मी असं लिहू शकतो का, इंटिग्रेशन साइन एक्स अपॉन कॉस एक्स इंटू डी एक्स. यू शुड नो टॅन एक्स म्हणजेच काय, साइन एक्स अपॉन कॉस एक्स. कॉस एक्सचा डेरिव्हेटिव्ह मायनस साइन एक्स, कॉस एक्सचा डेरिव्हेटिव्ह मायनस साइन एक्स. मग ह्याला मी असं लिहितो, इंटिग्रेशन कॉस एक्स मायनस साइन एक्स, आणि हा मायनस ॲडजस्ट केला त्यामुळे तो घालवण्यासाठी बाहेर मायनस लिहितो. मायनस मायनस प्लस. का असं केलं, कारण मला हे कोरोलरीमध्ये बसवायचे. खाली जे फंक्शन आहे त्याचाच वरती डेरिव्हेटिव्ह पाहिजे. कॉस एक्सचा डेरिव्हेटिव्ह मायनस साइन एक्स. ठीक आहे, मग मी ह्याचा आन्सर असं डायरेक्ट लिहू शकतो, मायनस हा आणि ह्या कोरोलरीनुसार याचा आन्सर लॉग कॉस एक्स, लॉग कॉस एक्स प्लस सी. ठीक आहे, लॉग कॉस एक्स प्लस सी. आता लॉगच्या प्रॉपर्टीनुसार हा मायनस वरती पॉवरला लिहू शकतो, म्हणजे लॉग कॉस एक्स रेस टू -1 प्लस सी. लॉगची प्रॉपर्टी आहे, इथं जी पॉवर असेल ती वरती नेऊ शकतो. इथं जो नंबर आहे तो वरती नेऊ शकतो मी पॉवरला. मग कॉसचा रेसिप्रोकल, कॉस इनवर्स, म्हणजेच मी असं लिहू शकतो, लॉग कॉस इनवर्स म्हणजेच 1 अपॉन कॉस एक्स. वरती रेस टू -1, खाली आला +1 आणि प्लस सी. मग लॉग 1 अपॉन कॉस एक्स म्हणजेच काय, लॉग 1 अपॉन कॉस एक्स म्हणजेच काय, सेक एक्स प्लस सी. म्हणून टॅन एक्सचं इंटिग्रेशन लॉग सेक एक्स, टॅन एक्सचं इंटिग्रेशन लॉग सेक एक्स. ठीक आहे, सेकंड कॉट एक्स इंटू डी एक्स. कॉट एक्सचं इंटिग्रेशन आपल्याकडे डायरेक्ट फॉर्म्युला नाही, याला डिराईव्ह करूयात. कॉट एक्स म्हणजेच काय, कॉस एक्स अपॉन साइन एक्स इंटू डी एक्स. मग साइन एक्सचा डेरिव्हेटिव्ह वरती कॉस एक्स. मग ह्या कोरोलरीनुसार मी लिहू शकतो याचा आन्सर लॉग साइन एक्स प्लस सी. म्हणून कॉट एक्सचं इंटिग्रेशन आलं लॉग साइन एक्स प्लस सी. टॅन एक्सचं इंटिग्रेशन लॉग सेक एक्स प्लस सी. आता सेक एक्सचं फाइंड करूयात. 1 2 आणि 3. सेक एक्सचं पण आपल्याकडे डायरेक्टली इंटिग्रेशन नाही, सेक एक्सचं इंटिग्रेशन नाही. मग इथे मी ॲडजस्टमेंट करतो. काय करतो, सेक एक्स वरती मल्टिप्लाय करतो, सेक एक्स प्लस टॅन एक्सने खाली पण मल्टिप्लाय केलं, सेक एक्स प्लस टॅन एक्स इंटू डी एक्स. ॲडजस्टमेंट केली. ठीक आहे, दिसतंय का इथे, लिहूयात. सेक एक्सचं इंटिग्रेशन आपल्याला डिराईव्ह करायचं आहे. मग सेक एक्सला मी कसं लिहिलं, हा सेक एक्स आहे, ॲडजस्टमेंट केली, सेक एक्स वरती मल्टिप्लाय केलं, सेक एक्स प्लस टॅन एक्सने खाली मल्टिप्लाय केलं, सेक एक्स प्लस टॅन एक्स आणि पुढचा डी एक्स.
ठीक आहे. मग इंटिग्रेशन सेक एक्स इंटू डी एक्स इज इक्वल टू, बघा सेक एक्सने आतमध्ये मल्टिप्लाय केलं, सेक एक्स इंटू सेक एक्स सेक स्क्वेअर एक्स प्लस सेक एक्स इंटू टॅन एक्स सेक एक्स इंटू टॅन एक्स, खाली सेक एक्स प्लस टॅन एक्स इंटू डी एक्स. पहा काय झालं, सेक एक्सचा डेरिव्हेटिव्ह सेक एक्सचा डेरिव्हेटिव्ह सेक एक्स इंटू टॅन एक्सचा डेरिव्हेटिव्ह सेक स्क्वेअर एक्स, टॅन एक्सचा डेरिव्हेटिव्ह सेक स्क्वेअर एक्स, सेक एक्सचा डेरिव्हेटिव्ह सेक एक्स इंटू टॅन एक्स. एक खालच्याचा डेरिव्हेटिव्ह वरती आला तर मी लिहू शकतो सेक एक्स इंटू डी एक्सचं इंटिग्रेशन लॉग, या कोरोलरीनुसार लॉग सेक एक्स प्लस टॅन एक्स प्लस सी. लक्षात ठेवायचं टॅन एक्सचं इंटिग्रेशन लॉग सेक एक्स, कॉट एक्सचं लॉग साइन एक्स प्लस सी आणि इंटिग्रेशन सेक एक्सचं लॉग सेक एक्स प्लस टॅन एक्स प्लस सी. ठीक आहे. अजून एक राहिलं कोणाचं, फोर्थ, इंटिग्रेशन कोसेक एक्स, फोर्थ इंटिग्रेशन कोसेक एक्सचं इंटिग्रेशन, कोसेक एक्सचं इंटिग्रेशन आहे लॉग, आता हे काही प्रूफ नाही करत, कोसेक एक्स मायनस कॉट एक्स प्लस सी. कोसेक एक्सचं इंटिग्रेशन आहे लॉग कोसेक एक्स मायनस कॉट एक्स प्लस सी. ठीक आहे. मग हे चार रिझल्ट लक्षात ठेवायचे, टॅन एक्सचं इंटिग्रेशन लॉग सेक एक्स, कॉट एक्सचं इंटिग्रेशन लॉग साइन एक्स, सेक एक्सचं इंटिग्रेशन लॉग सेक एक्स प्लस टॅन एक्स आणि कोसेक एक्सचं इंटिग्रेशन लॉग कोसेक एक्स मायनस कॉट एक्स प्लस सी. आणि या कोरोलरी खालच्याचा डेरिव्हेटिव्ह वरती असेल तर त्याचं इंटिग्रेशन लॉग एफ ऑफ एक्स प्लस सी. आणि रूटमध्ये खाली एक फंक्शन आहे त्याचा डेरिव्हेटिव्ह वरती असेल तर याचं इंटिग्रेशन लिहू शकतो मी टू रूटमध्ये एफ ऑफ एक्स प्लस सी. ठीक आहे. तर स्टार्ट करत आपण एक्झरसाइज 3.2a. परत एकदा पहा, आपण कोरोलरी पाहिली. फर्स्ट काय, जर खाली एक फंक्शन आहे आणि त्याचाच डेरिव्हेटिव्ह वरती असेल एफ डॅश एक्स असेल तर त्याचं डायरेक्ट इंटिग्रेशन लिहू शकतो मी लॉग एफ ऑफ एक्स प्लस सी. सेकंड पाहिली, वरती एफ डॅश एक्स आहे आणि खाली रूटमध्ये एफ ऑफ एक्स आहे, म्हणजे खाली रूटमध्ये एफ ऑफ एक्स असं फंक्शन आहे त्याचंच वरती डेरिव्हेटिव्ह असेल तर याचं इंटिग्रेशन लिहितो मी टू रूटमध्ये एफ ऑफ एक्स प्लस सी. याच्यावरून आपण रिझल्ट डेराईव्ह केले. पहिला टॅन एक्सचं आपल्याकडे डायरेक्ट इंटिग्रेशन नाही, आपण ह्या कोरोलरीवरून त्याला डिराईव्ह केलं लॉग सेक एक्स प्लस सी. सेकंड कॉट एक्सचं पण आपल्याकडे डायरेक्ट इंटिग्रेशन नाही, त्याला डिराईव्ह केलं लॉग साइन एक्स प्लस सी. थर्ड इंटिग्रेशन सेक एक्स इंटू डी एक्स, सेक एक्सचं इंटिग्रेशन डिराईव्ह केलं लॉग सेक एक्स मायनस टॅन एक्स प्लस सी, लॉग सेक एक्स मायनस टॅन एक्स प्लस सी, सॉरी प्लस इथे सेक एक्स इंटिग्रेशन लॉग सेक एक्स प्लस टॅन एक्स. आणि फोर्थ कोसेक एक्स इंटिग्रेशन लॉग कोसेक एक्स मायनस कॉट एक्स प्लस सी. ठीक आहे. तर या एक्झरसाइजसाठी एवढ्या गोष्टी लक्षात ठेवायच्या. एक्झरसाइज 3.2a बेस्ड ऑन इंटिग्रेशन बाय सबस्टिट्यूशन. त्याच्यामधला फर्स्ट क्वेश्चन, इंटिग्रेट द फॉलोइंग फंक्शन विथ रिस्पेक्ट टू एक्स. त्याच्यामधला फर्स्ट क्वेश्चन आहे लॉग एक्स रेस टू एन अपॉन एक्स, लॉग एक्स रेस टू एन अपॉन एक्स. आता याच्यामध्ये आपल्याला ज्याचा डेरिव्हेटिव्ह दिसतोय ना त्याच्या जागी काहीतरी आपण सबस्टिट्यूट करायचं, त्याच्या जागी टी सबस्टिट्यूट करूयात. ज्याचा डेरिव्हेटिव्ह दिसतोय त्याच्या जागी टी सबस्टिट्यूट करायचं. आता तुम्हाला इथं दिसेल लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन एक्स दिसतोय, लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन एक्स दिसतोय. मग इथं आपण पुटअप करूयात, इंटिग्रेशन अप्लाय केलं, पुट
लॉग एक्स इज इक्वल टू टी. याला डिफरन्शिएट केलं, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन एक्स आणि टीचा डेरिव्हेटिव्ह डी टी अपॉन डी एक्स. टीचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स डी टी अपॉन डी एक्स. मग 1 अपॉन एक्स हा डी एक्स इकडे आणला, डी एक्स इज इक्वल टू डी टी. मग इथं तुम्हाला डी एक्स अपॉन एक्स दिसतोय, 1 अपॉन एक्स इंटू डी एक्स, त्याच्या जागी ठेवू शकतो मी डी टी. इंटिग्रेशन याच्या जागी ठेवला लॉग एक्स, लॉग एक्स जागी ठेवला मी टी रेस टू एन आणि 1 अपॉन एक्स इंटू डी एक्स त्याच्या जागी ठेवला मी डी टी. झालं सिम्प्लिफाय. मग एक्स रेस टू एनचा फॉर्म्युला माहिती आहे तुम्हाला, एक्स रेस टू एन इंटू डी एक्स याचं इंटिग्रेशन काय असतं, एक्स रेस टू एन प्लस 1 अपॉन एन प्लस 1. इथं विथ रिस्पेक्ट टू एक्स, इथं विथ रिस्पेक्ट टू टी. मग इंटिग्रेशन टी रेस टू एन प्लस 1 अपॉन एन प्लस 1 प्लस सी. मिळाला आन्सर. मग टीच्या जागी जी व्हॅल्यू सबस्टिट्यूट केली होती ती इथे पुटअप करा. टी म्हणजेच काय, लॉग एक्स रेस टू एन प्लस 1 अपॉन एन प्लस 1 प्लस सी. हे झालं आपलं फायनल आन्सर. ठीक आहे. सेकंड क्वेश्चन इथेच करूयात. सेकंड क्वेश्चन काय आहे, साइन इनवर्स एक्स रेस टू 3 अपॉन 2 रूटमध्ये 1 मायनस एक्स स्क्वेअर. इथं आपल्याला डेरिव्हेटिव्ह दिसला, लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन एक्स. इथे आपल्याला साइन इनवर्स एक्सचा डेरिव्हेटिव्ह दिसतोय. पहा, डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन इनवर्स एक्स, साइन इनवर्स एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन रूटमध्ये 1 मायनस एक्स स्क्वेअर. मग ज्याचा डेरिव्हेटिव्ह दिसतोय त्याच्या जागी पुटअप करूयात. कोणाचा डेरिव्हेटिव्ह दिसतोय, साइन इनवर्स एक्सचा डेरिव्हेटिव्ह दिसतोय, मग त्याच्या जागी पुटअप करूयात टी. पुट साइन इनवर्स एक्स इज इक्वल टी. याला डिफरन्शिएट केलं विथ रिस्पेक्ट टू एक्स. साइन इनवर्स एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन रूटमध्ये 1 मायनस एक्स स्क्वेअर. टीचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स डी टी अपॉन डी एक्स. डी एक्सला इकडे ट्रान्सफर केलं म्हणजेच 1 अपॉन रूटमध्ये 1 मायनस एक्स स्क्वेअर इंटू डी एक्स इज इक्वल टू डी टी. ह्याच्यावरती आपण इंटिग्रेशन अप्लाय केलं. इंटिग्रेशन साइन इनवर्स एक्स रेस टू 3 अपॉन 2 अपॉन रूटमध्ये 1 मायनस एक्स स्क्वेअर इंटू डी एक्स. तर हा डी एक्स अपॉन रूटमध्ये 1 मायनस एक्स स्क्वेअर त्याच्या जागी ठेवू शकतो मी डी टी. आणि साइन इनवर्स एक्स जागी ठेवलाय टी रेस टू 3 अपॉन 2 आणि या क्वांटिटीच्या जागी ठेवलाय डी टी. मग परत एक्स रेस टू यांचा फॉर्म्युल्याने सॉल्व्ह करूयात. दिसतंय का इथं? ठीक आहे. एक्स रेस टू एनच्या फॉर्म्युल्याने याचं इंटिग्रेशन काय असणार, इंटिग्रेशन टी रेस टू 3 अपॉन 2 प्लस 1 अपॉन 3 अपॉन 2 प्लस 1 प्लस सी. म्हणजेच इंटिग्रेशन टी रेस टू 3 अपॉन 2 क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं 3 प्लस 2 अपॉन 2 अपॉन 3 प्लस 2 अपॉन 2 प्लस सी. मग इंटिग्रेशन म्हणजेच टी रेस टू 5 अपॉन 2 अपॉन 5 अपॉन 2 प्लस सी. यालाच मी असं लिहू शकतो, इंटिग्रेशन 2 वरती गेला 2 अपॉन 5 टी रेस टू 5 अपॉन 2 प्लस सी. टीची जी व्हॅल्यू घेतली होती ती सबस्टिट्यूट करूयात. म्हणजेच इंटिग्रेशन 2 अपॉन 5 टीची व्हॅल्यू काय घेतली होती, साइन इनवर्स एक्स रेस टू 5 अपॉन 2 प्लस सी. हे झालं आपलं फायनल आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन आहे थर्ड नंबरचा, 1 प्लस एक्स अपॉन एक्स इंटू साइन 1 प्लस लॉग एक्स. इंटिग्रेशन अप्लाय करूयात त्याच्यावरती. 1 प्लस एक्स अपॉन एक्स इंटू साइन 1 प्लस लॉग एक्स इंटू डी एक्स. ज्याचा डेरिव्हेटिव्ह दिसतोय त्याच्या जागी पुटअप करा टी. इथे मला डेरिव्हेटिव्ह दिसतोय 1 प्लस सॉरी इथे एक्स आहे बरं का, एक्स इंटू साइन
एक्स प्लस लॉग एक्स. ठीक आहे, इथं मला डेरिव्हेटिव्ह दिसतोय एक्स प्लस लॉग एक्सचा, त्याच्या जागी टी सबस्टिट्यूट केला. कसा दिसतोय समजेल तुम्हाला. याला डिफरन्शिएट केलं, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. आता दरवेळेस मी काही लिहित जाणार नाही, डायरेक्ट सॉल्व करणार. एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1, लॉग एक्सचा 1 अपॉन एक्स इज इक्वल टू डी टी, टीचा डी टी अपॉन डी एक्स. क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं, एक्स प्लस 1 अपॉन एक्स डी एक्सला इकडे ट्रान्सफर केलं इज इक्वल टू डी टी. एक्स प्लस 1 म्हणजेच काय, 1 प्लस एक्स अपॉन एक्स इंटू डी एक्स इज इक्वल टू डी टी. ही क्वांटिटी दिसते का इथे, 1 प्लस एक्स अपॉन एक्स इंटू डी एक्स. ठीक आहे, 1 प्लस एक्स अपॉन एक्स इंटू डी एक्स त्याच्या जागी ठेवू शकतो मी डी टी. इंटिग्रेशन ह्या सगळ्या क्वांटिटीच्या जागी ठेवला डी टी आणि खाली साइन एक्स प्लस लॉग एक्स जागी ठेवला टी. ठीक आहे, मग इंटिग्रेशन 1 अपॉन साइन टी इंटू डी टी. 1 अपॉन साइन टी म्हणजेच काय, कोसेक टी. बरोबर ना. साइन एक्स म्हणजेच 1 अपॉन कोसेक एक्स. जसं टॅन एक्स म्हणजे 1 अपॉन कॉट एक्स, तसं 1 अपॉन साइन टी म्हणजेच कोसेक टी. मग कोसेक टीचं इंटिग्रेशन काय असणार, कोसेक टीचं जसं आपण इंटिग्रेशन पाहिलं, कोसेक एक्सचं इंटिग्रेशन पाहिलं लॉग कोसेक एक्स मायनस कॉट एक्स प्लस सी. ठीक आहे ना. मग कोसेक टीचं काय असणार, इंटिग्रेशन लॉग कोसेक एक्स मायनस कॉट एक्स प्लस सी. सॉरी इथं टी आहे ना, कोसेक टी मायनस कॉट टी. टीची व्हॅल्यू सबस्टिट्यूट करा, लॉग कोसेक टी म्हणजे काय घेतला होता आपण, एक्स प्लस लॉग एक्स मायनस कॉट टी म्हणजेच काय, एक्स प्लस लॉग एक्स प्लस सी. हे झालं आपलं फायनल आन्सर. फोर्थ एक्झाम्पल आहे एक्स इंटू सेक स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये एक्स स्क्वेअर अपॉन रूटमध्ये टॅन क्यूब इंटू एक्स स्क्वेअर. इंटिग्रेशन अप्लाय करूयात, एक्स इंटू सेक स्क्वेअर एक्स स्क्वेअर अपॉन रूटमध्ये टॅन क्यूब इंटू एक्स स्क्वेअर इंटू डी एक्स. कशाचा डेरिव्हेटिव्ह दिसतोय, टॅन एक्सचा डेरिव्हेटिव्ह दिसतोय आपल्याला, टॅन एक्सचा डेरिव्हेटिव्ह. मग पुट फक्त टॅन एक्स टॅन एक्स टॅन एक्स पुटअप करूयात. इथं काय टॅन एक्स स्क्वेअर, मग टॅन एक्स स्क्वेअर इज इक्वल टू टी ठेवूयात कारण इथं एक्स आहे ना. टॅन एक्स स्क्वेअर इज इक्वल टू टी. डिफरन्शिएट केलं, टॅन एक्सचा डेरिव्हेटिव्ह सेक स्क्वेअर एक्स स्क्वेअर आणि त्या एक्स स्क्वेअरचा परत डेरिव्हेटिव्ह 2x. टीचा डेरिव्हेटिव्ह डी टी अपॉन डी एक्स. डी एक्सला इकडे ट्रान्सफर केलं म्हणजे सेक स्क्वेअर एक्स स्क्वेअर इंटू 2x इंटू डी एक्स इज इक्वल टू डी टी. मला व्हॅल्यू कोणाची हवे, एक्स एक्स आहे का इथे आहे, एक्स इंटू सेक स्क्वेअर इंटू एक्स स्क्वेअर इंटू डी एक्सची व्हॅल्यू हवे. ही आहे क्वांटिटी आहे तशी. टू इकडे शिफ्ट करूयात, डी टी अपॉन 2. हा जो दिसतोय ना एक्स इंटू सेक स्क्वेअर इंटू एक्स स्क्वेअर डी एक्स त्याच्या जागी ठेवणार डी टी अपॉन 2. मग त्याच्यातला 1 अपॉन 2 बाजूला ठेवला हा कारण तो कॉन्स्टंट आहे. याच्या जागी ठेवला डी टी अपॉन रूटमध्ये टॅन क्यूब सॉरी टॅन एक्स स्क्वेअरला काय म्हणले टी, मग इथं काय येणार टी क्यूब. ओके, टॅन एक्स स्क्वेअरला म्हणले टी आणि त्याचा क्यूब म्हणून क्यूब. ठीक आहे, मग ह्यालाच मी असं लिहू शकतो इंटिग्रेशन 1 अपॉन 2 ते दिसत नाही का, यालाच मी असं लिहू शकतो इंटिग्रेशन 1 अपॉन 2 डी टी अपॉन टी रेश टू 3 अपॉन 2. ठीक आहे ना, इथं पॉवर 3 त्यामुळे 3 अपॉन 2. इथं 3 नसता तर नुसतं रूट असतं तर मी लिहिलं असतं 1 अपॉन 2. पण इथं काय
टी रेस टू 3, मग हे 3 आणि ही 2. नुसता जर x असता तर मी काय लिहिलं असतं x रेस टू हाफ, पण इथं जर x रेस टू 3 असेल तर 3/2. ठीक आहे, हे माहिती असेल आपल्याला. मग खाली प्लस टी रेस टू 3/2 आहे, मग त्याला वरती शिफ्ट केलं तर -3/2 इंटू डी टी झाला. एक्स रेस टू एनचा फॉर्म्युला यूज करा. एक्स रेस टू एन इंटू डी एक्स असेल तर काय लिहितो, एक्स रेस टू एन प्लस 1 अपॉन एन प्लस 1 प्लस सी. मग इथं इंटिग्रेशन 1/2 टी रेस टू -3/2 प्लस 1 -3/2 प्लस 1 प्लस सी. मग इंटिग्रेशन 1/2 टी रेस टू काय येणार, -3/2 प्लस 1 मायनस हाफ, खाली -1/2 प्लस सी. इथं 2 2 कॅन्सल, मग इंटिग्रेशन हा मायनस इकडे घेतला, मायनस टी रेस टू -1/2 प्लस सी. वरती रेस टू -1/2 खाली आला, इंटिग्रेशन हा मायनस ॲज इट इज 1/टी रेस टू 1/2 प्लस सी. ठीक आहे, दिसत नाही. इंटिग्रेशन मायनस वरती रेस टू -1/2 आहे, खाली आला टी रेस टू प्लस 1/2 प्लस सी. मग त्या हाफलाच पॉवर हाफ म्हणजेच -1 रूटमध्ये टी प्लस सी. मग टीची जी व्हॅल्यू घेतली होती, टी म्हणजेच काय होतं आपला, टीच्या जागी काय सबस्टिट्यूट केलं होतं, tan x² प्लस सी. हे झालं आपलं फायनल आन्सर. 5th क्वेश्चन आहे e⁻³ अपॉन e⁻³ प्लस 1. इंटिग्रेशन अप्लाय केलं याच्यावरती. इंटिग्रेशन e⁻³ अपॉन e⁻³ प्लस 1 इंटू डी एक्स. e⁻³ प्लस 1चा डेरिव्हेटिव्ह e⁻³ दिसतोय म्हणून पुट e⁻³ प्लस 1 इज इक्वल टू टी. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. e⁻³ चा डेरिव्हेटिव्ह e⁻³ आणि त्या 3x चा परत डेरिव्हेटिव्ह म्हणजेच 3, 1चा डेरिव्हेटिव्ह 0 इज इक्वल टू टीचा डेरिव्हेटिव्ह dt अपॉन dx. मग 3 इंटू e⁻³ हा dx इकडे शिफ्ट केला इज इक्वल टू dt. मला व्हॅल्यू कोणाची हवे, e⁻³ इंटू dx ची व्हॅल्यू हवे. मग 3 तिकडे शिफ्ट केला, e⁻³ इंटू dx इज इक्वल टू dt अपॉन 3. मग इथे e⁻³ इंटू dx जागी ठेवणार dt अपॉन 3. इंटिग्रेशन हा 1/3 बाजूला ठेवला, कॉन्स्टंट इंटू dt अपॉन e⁻³ प्लस 1च्या जागी ठेवला मी t. मग आपल्याला 1/x इंटिग्रेशन माहिती आहे, 1/x इंटिग्रेशन लॉग x प्लस सी. त्याचप्रमाणे याचं इंटिग्रेशन असणार लॉग टी प्लस सी. मग इंटिग्रेशन 1/3 लॉग टीची व्हॅल्यू जी पुट केली होती ती सबस्टिट्यूट करायची. टी म्हणजेच काय, e⁻³ प्लस 1 प्लस सी. हे झालं आपलं फायनल आन्सर. 6 नंबरचा क्वेश्चन आहे x² प्लस 2 अपॉन x² प्लस 1 इंटू a⁻x प्लस tan इनवर्स x. इंटिग्रेशन अप्लाय केलं याच्यावरती x² प्लस 2 अपॉन x² प्लस 1 इंटू a⁻x प्लस tan इनवर्स x. tan इनवर्स xचा डेरिव्हेटिव्ह आहे 1 प्लस x². मग इथे ह्या x प्लस tan इनवर्स x जागी सबस्टिट्यूट करतो. पुट x प्लस tan इनवर्स x इज इक्वल टू टी. याला डिफरन्शिएट केलं, एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1, tan इनवर्स एक्सचा 1/1 प्लस x² टीचा dt अपॉन dx. इथं क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं, 1 प्लस x² इंटू 1, 1 प्लस x² प्लस पुढचा 1 अपॉन 1 प्लस x² dxला इकडे ट्रान्सफर केलं इज इक्वल टू dt. 1 प्लस 1 2 x² प्लस 2 अपॉन x². 1 प्लस x² म्हणजेच काय, x² प्लस 1 इंटू dx इज इक्वल टू dt. मग ही टर्म दिसते x² प्लस 2
इंटिग्रेशन ऑपरेटर dx. x स्क्वेअर प्लस 2 अपॉन x स्क्वेअर प्लस 1 इंटू dx टू dx याच्या जागी ठेवणार आपण dt आणि a रेस टू x प्लस टॅन इनवर्स x जागी x प्लस टॅन इनवर्स x जागी t म्हणजेच a रेस टू t. आणि a रेस टू x इंटिग्रेशन माहिती आपल्याला a रेस टू x इंटिग्रेशन a रेस टू x इंटिग्रेशन a रेस टू x अपॉन लॉग a प्लस c. मग a रेस टू t चं इंटिग्रेशन a रेस टू t अपॉन लॉग a प्लस c. इंटिग्रेशन t ची व्हॅल्यू घेतली होती, काय घेतली होती, a रेस टू t म्हणजेच काय x प्लस टॅन इनवर्स x अपॉन हा लॉग a प्लस c. हे झालं आपलं फायनल आन्सर. सेवन नंबरचा क्वेश्चन आहे e रेस टू x इंटू लॉग साइन e रेस टू x अपॉन टॅन e रेस टू x. आपण पुटअप करूयात, ह्याला इंटिग्रेशन अप्लाय केलं. इंटिग्रेशन e रेस टू x इंटू लॉग साइन e रेस टू x अपॉन टॅन e रेस टू x इंटू dx. पण पुट करूयात, पुट लॉग साइन e रेस टू x जागी t सबस्टिट्यूट केला. ह्याला जर डिफरन्शिएट केलं, डिफरन्शिएट करताना याला x कन्सिडर केलं, मग लॉग x चा डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन साइन e रेस टू x 1 अपॉन साइन e रेस टू x आणि त्या साइन e रेस टू x चा परत डेरिव्हेटिव्ह कॉस e रेस टू x, त्या e रेस टू x चा परत डेरिव्हेटिव्ह e रेस टू x चेन रूल आणि t चा डेरिव्हेटिव्ह dt अपॉन dx. म्हणजेच मी असं लिहू शकतो कॉस e रेस टू x अपॉन साइन e रेस टू x इंटू e रेस टू x dx इकडे आला इंटू dt. मग कॉस e रेस टू x अपॉन साइन e रेस टू x म्हणजेच कॉट e रेस टू x इंटू e रेस टू x इंटू dx इज इक्वल टू dt. पण क्वेश्चनमध्ये तर आपल्याला कॉट दिसत नाही, मग आपण टॅनला रिप्लेस करूयात. इंटिग्रेशन हा e रेस टू x ॲज इट इज इंटू लॉग साइन e रेस टू x 1 अपॉन टॅन म्हणजेच काय कॉट, मग 1 अपॉन टॅन e रेस टू x म्हणजेच काय कॉट e रेस टू x 1 अपॉन टॅन e रेस टू x म्हणजेच कॉट e रेस टू x आणि पुढे आपला dx. मग e रेस टू x हा कॉट e रेस टू x आणि dx त्याच्या जागी ठेवणार आपण dt. ठीक आहे, आणि लॉग साइन e रेस टू x ला ठेवला आपण, ठीक झालं. लॉग साइन e रेस टू x म्हणजेच t e रेस टू x कॉट e रेस टू x इंटू dx जागी dt आणि t चं इंटिग्रेशन माहिती आहे आपल्याला t रेस टू 2 अपॉन 2 प्लस c x रेस टू n चा रूल. इंटिग्रेशन t च्या जागी रिप्लेस केला आपण लॉग साइन e रेस टू x त्याचा स्क्वेअर अपॉन 2 प्लस c. हे झालं आपलं फायनल आन्सर.